पनवेल तालुक्यामध्ये नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकींच्या निकालामधून लाल बावट्याचंच वर्चस्व पुन्हा एकदा दिसून आलंय। 14 पैकी 10 ग्रामपंचायतींवर शेतकरी कामगार पक्षाने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करून विरोधकांचे मनसुबे सपशेल धुळीस मिळवले आहेत। यामध्ये स्थायी ग्रामपंचायतीमध्ये गेल्या 10 वर्षांच्या काँग्रेसच्या भ्रष्टाचारी जुलमी राजवटीला सुरुंग लावून शेतकरी कामगार पक्षाने मोठा हादरा दिला आहे। त्यापैकी ग्रुप ग्रामपंचायत पोसरीमधील 7 पैकी 7 जागा जिंकत विरोधकांना शेतकरी कामगार पक्षाने भुईसपाट केले आहे। माननीय विवेक पाटील शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस बाळाराम पाटील यांनी तालुक्यामध्ये केलेली विकास कामे आणि मतांची गणिते बाजूला सारून यामुळे पनवेल उरणमध्ये फक्त शेकापच, काल पण, आज पण आणि उद्या पण हाच आत्मविश्वास आणि नवी उमेद कार्यकर्त्यांमध्ये या निवडणुकी दरम्यान दिसून आली। कालच पार पडलेल्या ग्रुप ग्रामपंचायत पोसरीच्या निवडणुकीमध्ये शेतकरी कामगार पक्षाचे सर्वच्या सर्व उमेदवार निवडून आल्याबद्दल मी प्रथमतः शेतकरी कामगार पक्ष तसेच आमदार साहेब यांच्या वतीने मी सर्वांचं अभिनंदन करतो। आणि ही जी निवडणूक झाली ती आम्ही शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून जे केलेली कामं आहेत, आमच्या मागच्या बॉडीच्या सरपंच सौ कांबळे यांनी जी ग्रामपंचायतीमध्ये जी कामं केलीत, आमचे कार्यकर्ते विभागीय चिटणीस पी डी पाटील यांनी आणि नाना भोईर यांनी जे हिरो म्हात्रे यांनी जे पक्षाच्या माध्यमातून जी गावात विकासाची कामं केलीत त्याची ही पोचपावती आम्हाला दिलेली आहे। आणि या निवडणुकीचा विशेष म्हणजे असं की एक कोणी आता आपले इथे आमदार झालेले आहेत शिवसेनेचे काय मनोहर भोईर यांनी येऊन तिथे अगदी भाषणं ठोकली, असं काम करू तसं काम करू। आणि बीजेपीचे महेश बालदी त्यांनी त्यांची बालदी दाखवली त्यांना, परंतु जे मनोहर भोईर आमदार आहेत त्यांनी मागच्या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये ज्या थापा मारल्या होत्या त्या थापांना चोख उत्तर आमच्या पोसरी ग्रामपंचायती हद्दीतील सर्व ग्रामपंचायती दिलेले आहेत। मोरबे, वाकडी, वाजे, बारवई, खानावळे, सावळे, पोसरी, साई, उल्वे आणि शेतकरी कामगार पक्षाच्या प्रयत्नातून ग्रामविकास आघाडीने लढवलेली वडघर अशा 10 ग्रामपंचायतींवर लाल बावटा डौलाने फडकला। आज पनवेल तहसील कार्यालय येथे मतमोजणी पार पडली। शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांना विजयाची खात्री असल्याने त्यांनी सकाळपासूनच मोठी गर्दी केली होती। विजयाची घोषणा होताच लाल बावट्याला सलामी देत कार्यकर्त्यांची पावले पनवेल शहर पक्ष कार्यालयात शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते शंकरशेठ पाटील, माननीय विवेक पाटील, बाळाराम पाटील, माजी नगराध्यक्ष जय म्हात्रे यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आपसुकच वळत होती। शेतकरी कामगार पक्षाच्या सर्व नेत्यांनी ग्रामपंचायतीचा विकासात्मक गाडा चालविण्यासाठी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांना शुभेच्छा दिल्या। लाल बावट्याच्या जयघोषामध्ये आणि गुलालाच्या धुरामध्ये सारा आसमंत लालीलाल झालेला आज दिसून आला। यावेळेस पनवेल विधानसभा मतदारसंघ शेतकरी कामगार पक्षाचे अध्यक्ष तथा माजी सभापती काशीनाथ पाटील, शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल तालुका चिटणीस नारायण शेटघरत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र पाटील, पनवेल पंचायत समितीचे सभापती विद्याबबन पाटील यांच्यासह शेतकरी कामगार पक्षाचे नगरसेवक, पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायतींचे सर्व सरपंच, उपसरपंच आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। साई ग्रामपंचायतीमध्ये 11 पैकी 8 जागा, मोरबे ग्रामपंचायतीमध्ये 7 पैकी 5, वाकडी ग्रामपंचायतीमध्ये 9 पैकी 7, वाजे ग्रामपंचायतीमध्ये 11 पैकी 8, बारवई ग्रामपंचायतीमध्ये 7 पैकी 5, खानावळे ग्रामपंचायतीमध्ये 9 पैकी 6, सावळे ग्रामपंचायतीमध्ये 9 पैकी 7, पोसरी ग्रामपंचायतीमध्ये 7 पैकी 7, उल्वे ग्रामपंचायतीमध्ये 7 पैकी 4 जागांवर शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार विजयी झाले। उल्वा ग्रामपंचायतीचा निवडणुकीचा निकाल
प्रभाग 1, प्रभाग 2 आणि प्रभाग 3चा निकाल आज पार पडलेला आहे. जरी प्रभाग 1 मध्ये आमचा पराभूत झाला असला तरी ते आमचे उमेदवार विजयी झाले आहेत असं आम्हाला आज वाटत आहे. कारण प्रभाग 2 मध्ये तिन्ही उमेदवार निवडून आले, त्यांचे मनापासून मी अभिनंदन करतो. आज उल्वे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल होता. आम्ही काल मतदान झाल्यानंतर आम्हाला 100% खात्री होती की शेतकरी कामगार पक्षाचा पॅनल येणार. आमच्यासोबत भाजपचे राजू खारकर हे सुद्धा तेवढ्या ताकदीने उतरले होते आणि शेकाप आणि भाजप अशी युती आम्ही 4 सीट मिळवल्या 7 पैकी. आघाडीने बरेचसे प्रयत्न केले होते, खोटे आश्वासनं दिली होती की कुठल्याही परिस्थितीमध्ये MD खारकर यांना आम्ही नसतानाबूत करू. पण MD खारकर यांनी विकास कामं जी केली होती त्या जोरावर उल्व्याच्या जनतेने आणि गणेशपुरीच्या जनतेने पूर्णपणे विश्वास टाकलेला आहे. आणि आम्ही पक्षाच्या वतीने या सर्व विजयी उमेदवारांना अभिनंदन करतो आणि त्यांना 5 वर्षामध्ये चांगली कामं करण्यासाठी त्यांना एक चांगलं काम करावं म्हणून आम्ही त्यांना आशीर्वाद देतो.